नमस्कार. टुडे स्पेशल रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट, मऊ आणि अतिशय स्वादिष्ट रवा उत्तप्पा. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या खाण्यासाठी ही रेसिपी एकदम परफेक्ट आहे. चला तर मग सुरुवात करूया. सर्वप्रथम इथे मी 2 वाटी बारीक रवा घेतलेला आहे. 2 वाटी रव्यासाठी 1 वाटी दही आणि 1 वाटी पाणी लागणार आहे. पाणी तुम्ही आवश्यकतेनुसार कमी जास्त करू शकता. उत्तप्प्यावर टाकण्यासाठी कांदा, टोमॅटो, कोथिंबीर बारीक चिरून घेतली. तसेच चवीनुसार मीठ आणि पाव चमचा बेकिंग सोडा घेतलेला आहे. आता एका भांड्यामध्ये रवा, दही आणि थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. हे मिश्रण 10 ते 15 मिनिटांसाठी भिजत ठेवायचं आहे. त्यामुळे रवा छान फुलून येतो. तोपर्यंत आपण झटपट आणि चविष्ट चटणी बनवून घेऊयात. चटणीसाठी इथे मी अर्धी वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. तुम्ही सुक्या खोबऱ्याऐवजी ओलं खोबरं देखील वापरू शकता. त्यामध्ये 2 चमचे शेंगदाणे, 2 चमचे भाजकी डाळ, आवडीनुसार हिरव्या मिरच्या, 1 चमचा दही, चवीनुसार मीठ, पाव चमचा साखर आणि थोडंसं पाणी घालूयात. आता हे सर्व साहित्य मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात. पहा, आपली चटणी छान तयार झालेली आहे. आता चटणीला फोडणी देण्यासाठी एका पळीमध्ये तेल गरम करून घेतलंय. त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरं आणि कढीपत्ता घालायचा आहे. ही फोडणी तयार चटणीवर घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आपली चटणी सर्व करण्यासाठी तयार झालेली आहे. आता जो रवा भिजवून ठेवला होता त्यामध्ये आवश्यकतेनुसार थोडंसं पाणी घालून बॅटर तयार करून घेऊयात. बॅटर फार पातळ किंवा फार घट्ट नसावं. गुठळ्या न राहता व्यवस्थित मिक्स करून घ्या. या स्टेजला पाव चमचा बेकिंग सोडा घालून पुन्हा एकदा हलक्या हाताने मिक्स करून घ्या. आता आपण उत्तप्पा बनवायला घेऊयात. तवा गरम करून त्यावर थोडंसं तेल टाकूयात. आता त्यावर तयार केलेलं बॅटर घालून हलक्या हाताने पसरवून घ्यायचे. वरून कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची. तुम्हाला आवडत असल्यास बारीक चिरलेली हिरवी मिरची देखील घालू शकता. थोडंसं प्रेस करूयात. खालून सोनेरी रंग आल्यावर उत्तप्पा काळजीपूर्वक पलटून घ्यायचा आहे आणि दुसरी बाजू देखील छान भाजून घ्यायची आहे. आपला मऊ, स्पॉन्जी आणि खमंग रवा उत्तप्पा तयार झालेला आहे. मी तुम्हाला अशाच पद्धतीने अजून एक उत्तप्पा तयार करून दाखवते. हा उत्तप्पा तुम्ही सांबर, नारळाची चटणी किंवा आत्ताच बनवलेल्या चटणीसोबत सुद्धा सर्व करू शकता. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या स्वादिष्ट रेसिपीसोबत. धन्यवाद.